झी 24 तास एक पाऊल पुढे। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यालाही बसतीये। जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे आणि त्यातही मोखाडा, वाडा या भागातील स्थिती अतिशय भीषण आहे। मात्र सुस्त प्रशासनाने काहीही उपाययोजना केलेली नाहीये। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेने या परिसरातील नागरिकांसह महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधत जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। सरकारविरुद्ध घोषणाबाजी करून निदर्शनं केली। आंदोलनकर्त्यांनी आपल्या समस्यांचं निवेदन पालकमंत्री गणेश नाईक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। येत्या 12 मे पर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलंय। दरम्यान ठाणे पोलिसांनी 80 ते 100 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। मोखाडा तालुक्यातल्या डोळारे गावात पार्वती जाधव या महिलेचा बली सुद्धा सरकारने घेतलेला आहे। पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत ती बाई मरण पत्करावं लागलं तिला। अशा सरकारला किंवा अशा प्रशासनाला या तिरंग्याला वंदन करण्याचा अधिकार नाही। हा हुतात्म्यांचा अपमान आहे आणि म्हणून आज आम्ही अडवण्यासाठी इथे आलेलो होतो, परंतु त्यांनी लवकरच कार्यक्रम आटपून ते इथून निघून गेले। झी 24 तास एक पाऊल पुढे।